मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? बोल, उगाच अपचन व्हायला नको। काय हो तुम्ही? इथे एक आई मुलांची काळजी करते आणि तुम्ही तिलाच बोला। काय केलं वेदनी? अय्या, तुम्हाला कसं कळलं? वेदचं ना हल्ली चित्तच ताऱ्यावर नाहीये। का ग, काय झालं? काय माहिती, कशातच लक्ष नसतं त्याचं, एकटा एकटाच असतो, कामातही लक्ष नसतं। अगं मग बोल त्याच्याशी, तुला नाही जमलं तर मी बोलतो। मी बोललीये, पण हल्लीची मुलं काही सांगतात का आई वडिलांना? ठीक आहे, मी बोलतो। बस इतकंच? अहो, वेदचं लक्ष नसल्यामुळे सगळा कामाचा भार सौरभवर पडतोय, थकून जातो बिचारा। अच्छा, हा प्रॉब्लेम आहे का? हे असं बोललं की झालं? प्रमिला, अगं वेद तरुण आहे, मूड ऑन मूड ऑफ होत राहणार। हे बघ, एक बाप म्हणून लक्ष आहे माझं मुलांवर। अगदीच काही हातभार गेलं ना तर मला सांग, मी निस्तरेन। हो, पण हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। पण प्रमिला, तुझं मुलांवर लक्ष आहे हे बघून बरं वाटलं मला। जा, मला काम करू दे। हा, माली, तू शांत हो। दादा, आईने खूप सहन केलंय रे माझ्यामुळे। तू म्हणतोस ते बरोबर आहे, आपण देव पाहतो आईमध्ये।